आतापर्यंत आपण मागच्या लेक्चरमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आणि राज्य मानवाधिकार आयोग ही चर्चा आपण करत होतो आणि विशेषतः राज्य मानवाधिकार आयोगाची चर्चा आपण या मागच्या 2 लेक्चरपासून सुरू केलेली आहे. काल आपण असं म्हणालो होतो की सध्या भारतातल्या एकूण 25 राज्यामध्ये मानवाधिकार आयोगाची स्थापना झालेली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या नियंत्रणात आणि त्यांच्या सहकारी संस्था म्हणून ही विकसित झालेली आहे किंवा ती उदयास आलेली आहे. तर काल आपण मध्य प्रदेश राज्यापर्यंत राज्य मानवाधिकार आयोगाची स्थापना पाहिली होती. तर आज आपण जे उर्वरित राज्य आहेत जिथे राज्य मानवाधिकार आयोगाची स्थापना झाली त्याची स्थापना आणि त्याचं स्थापना वर्ष आपण पाहू. परीक्षेमध्ये विशेषतः PSI आणि इतर परीक्षांमध्ये राज्य मानवाधिकार आयोगाची स्थापना हा प्रश्न अनेक वेळा विचारलेला आहे. मग कधी महाराष्ट्र राज्याचं असू शकतं, कधी इतर राज्याचं असू शकतं किंवा अनेक वेळा सिक्वेन्स देखील विचारू शकतात की क्रम जोडा या अर्थाने. म्हणून आपल्याला त्याची तपशिलाने चर्चा करणं हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये 18 ऑगस्ट 2000 रोजी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाची स्थापना झाली, ज्या माध्यमातून महाराष्ट्राअंतर्गत जे मानवाधिकाराचे मुद्दे जे विचारात घेतले जातात किंवा मानवाधिकाराचं उल्लंघन होणारे जे तक्रारी आहेत त्या संबंधीचा अहवाल किंवा त्या संबंधीची तक्रार आपणास या आयोगाच्या मार्फत नोंदवून घेताना दिसते. त्याबरोबर मणिपूर या राज्यामध्ये 27 जून 1998 रोजी राज्य मानवाधिकार आयोगाची स्थापना झाली. त्याबरोबरच ओरिसा राज्यामध्ये 27 जानेवारी 2000 मध्ये राज्य मानवाधिकार आयोग स्थापन झाला. पंजाब या राज्यामध्ये 17 मार्च 1997 मध्ये राज्य मानवाधिकार आयोग स्थापन झाला. राजस्थानमध्ये 19 जानेवारी 2001 मध्ये हा आयोग स्थापन झाला. तर तमिळनाडूमध्ये 17 एप्रिल 1997 मध्ये हा आयोग स्थापन झाला. उत्तर प्रदेशमध्ये 7 ऑक्टोबर 2002 मध्ये हा आयोग स्थापन झाला. पश्चिम बंगालमध्ये 31 जानेवारी 1995 मध्ये हा आयोग स्थापन झाला. आणि जम्मू काश्मीरमध्ये 2 जून 1997 मध्ये आयोग स्थापन झाला. आणि हिमाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम आणि तेलंगणा इत्यादी राज्यातील राज्य मानवाधिकार आयोगाच्या स्थापना वर्ष आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण त्याच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा ही डेट आपल्याला मिळत नाही. म्हणून आपण आणि विशेषतः हे सगळे 2015च्या दरम्यान किंवा 2015 नंतर निर्मिती झालेले आयोग आहेत, म्हणून यांच्या आपल्याला तारखा नाहीत. पण एकूण 25 राज्य ज्यामध्ये राज्य मानवाधिकार आयोग स्थापन झालेला आहे. आता या राज्यामध्ये राज्य मानवाधिकार आयोग स्थापन होण्यामागचं कारण असं म्हटलं जातं किंवा असं आहे की प्रामुख्याने या राज्यामध्ये मानवाधिकार उल्लंघनाच्या घटना ह्या अधिक पद्धतीने घडलेल्या आपल्याला दिसतात. म्हणून जर आपण एकदा त्याची जर रिस्ट्रिक्शन पाहिली तर मणिपूर 1998, पंजाब 1997, तमिळनाडू 1997, पश्चिम बंगाल 1995, जम्मू काश्मीर 1997 आणि उत्तर प्रदेश 2002, राजस्थान 2001 या पद्धतीने आपल्याला महाराष्ट्र 2000 या पद्धतीने आपल्याला ही चर्चा समजून घेता येते. म्हणून राज्य मानवाधिकार आयोगाची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे. आता आपण राज्य मानवाधिकार आयोगाची कार्य काय आहेत ती विचारात घेणार आहोत. ज्या पद्धतीने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची कार्य आहेत अगदी तशीच कार्य, त्याच पद्धतीची कार्य राज्य मानवाधिकार आयोगाची आपल्याला पाहायला मिळतात. राज्य मानवाधिकार आयोग हा राष्ट्रीय मानवाधिकाराचा सहकारी म्हणून
कार्य करताना आपल्याला दिसतो. जे निवडक कार्य आपण विचारात घेऊ शकतो तर ती कार्य म्हणजे मानवाधिकारासंबंधी उल्लंघनाच्या बाबी किंवा उल्लंघनाच्या ज्या घटना आहेत त्या घटनांची चौकशी करणे. त्याबरोबरच एखाद्या लोकसेवकाकडून मानव हक्काचं उल्लंघन जर झालं असेल तर त्याची चौकशी करणे हे पहिलं कार्य आपण म्हणू शकतो. त्याबरोबर एखाद्या खटल्यामध्ये मानवाधिकार उल्लंघनाची बाब जर आढळून आली, जर त्याच्यामध्ये मानवाधिकाराच्या उल्लंघनाचा जर मुद्दा असेल तर राज्य मानवाधिकार आयोग राज्याअंतर्गत न्यायालयाच्या परवानगीने त्या खटल्यामध्ये हस्तक्षेप करू शकतं आणि हस्तक्षेप करून मानवाधिकार उल्लंघनाच्या संबंधी आपली भूमिका पार पाडू शकतं. त्याबरोबरच राज्याअंतर्गत ज्या ठिकाणी कैद्यांना ठेवलं जातं अशी कारागृह, सुधारगृह किंवा त्यांच्यावर उपचार होणारे इस्पितळे, दवाखाने किंवा कैद्यासंबंधित इतर ठिकाणी जिथे कैद्यांना ठेवलं जातं अशा ठिकाणी राज्य मानवाधिकार आयोग पाहणी दौरा करून त्या ठिकाणचे कैद्याला मिळणारी ज्या काही इतर सुविधा आहेत त्या सुविधाची पाहणी करून, मानवीय परिस्थितीची पाहणी करून करण्याचा अधिकार ते हे कार्य राज्य मानवाधिकार आयोग करतं. त्याबरोबरच जर त्यांना असं वाटलं की यामध्ये कैद्यांच्या अधिकाराचं उल्लंघन होतंय तर अशा प्रसंगी राज्य मानवाधिकार आयोग त्यामध्ये सुधारणा सुचवू शकतं, शिफारसी सुचवू शकतं. म्हणून हे प्रमुख कार्य राज्य मानवाधिकार आयोगाचे आहेत. त्याबरोबरच संविधान व कायद्याच्या आधारावर मानवाधिकाराचं संरक्षण करणे आणि त्याबरोबरच त्या अधिकाराची काटेकोरपणे अंमलबजावणी होते का हे पाहणं हे राज्य मानवाधिकाराचं कार्य आहे. अनेक वेळा संविधानातील कलमे किंवा संविधानांतर्गत असणारे अधिकार कायद्याने किंवा विधेयकातून दिलेले कायद्याचं संरक्षण किंवा असे अनेक प्रकारचे कायदे जर त्या आधारावर मानवी अधिकाराचं संरक्षण होत नसेल, त्याचा विपर्यास जर लावला जात असेल तर अशावेळी राज्य मानवाधिकार आयोग त्यासंबंधी आपली सूचना तिथे देऊ शकतो. म्हणून हे कार्य देखील राज्य मानवाधिकार आयोगाचं आहे. त्याबरोबरच मानवाधिकारासंबंधी चालना देण्याचं कार्य, संशोधनाला चालना देण्याचं कार्य हे आयोग करत असतं. मानवाधिकारासंबंधित जे विविध प्रकारे मानव हक्काशी संबंधित जी संशोधनं आहेत त्या संशोधनामध्ये राज्य मानवाधिकार आयोग हे प्रोत्साहन देऊन मानवाधिकार संरक्षणामध्ये, त्याच्या जागृतीमध्ये, मानवाधिकाराच्या प्रसार आणि प्रसारामध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य वाढावं किंवा मानवाधिकाराचा विषय हा घरोघरी पोहोचावा, दुर्गम भागापर्यंत पोहोचावा, ग्रामीण आणि शहरी भागापर्यंत पोहोचावा आणि जेणेकरून मानवी हक्कासंबंधी प्रचार आणि प्रसार व्हावा या भूमिकेतून राज्य मानवाधिकार अशा संशोधनाला चालना देत असतं. आणि यासाठी वेगवेगळे प्रोजेक्ट, शाळा, महाविद्यालये, अभ्यासक्रम, वर्तमानपत्रे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मीडिया या माध्यमातून मानवाधिकाराचा प्रसार आणि प्रसार करत असतं. त्याबरोबरच शासनामार्फत मानवाधिकाराच्या संरक्षणासाठी किंवा मानवाधिकारासंबंधी बाबीचा सखोल अभ्यास व्हावा यासाठी संशोधनास ते चालना देत असतं. त्याबरोबरच ज्या अनेक प्रकारच्या NGOज आहेत, ज्याला आपण बिगर शासकीय संघटना असं म्हणतो किंवा ज्या संघटना स्वयंप्रेरणेने कार्यरत असतात अशा संघटनांना आपण NGO असं म्हणतो, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. तर या बिगर शासकीय संघटना मानवी हक्कासंबंधी वेगवेगळ्या प्रकारचं कार्य करतात. मग पर्यावरण संरक्षणाच्या संदर्भात असेल, मानवी विशिष्ट समाज घटकांच्या संरक्षणासाठी असेल किंवा निसर्गाच्या संरक्षणासाठी असेल, त्याबरोबरच
इतर समाज घटकांच्या संरक्षणासाठी ज्या संघटना कार्य करतात, त्यांच्या हक्कासाठी ज्या संघटना लढतात, त्या संघटनांना प्रोत्साहन देण्याचं कार्य हे राज्य मानवाधिकार आयोगाच्या मार्फत केलं जातं. मग महिलांच्या संघटना असतील, दलितांच्या संघटना असतील, कामगार संघटना असतील, बालकांसाठी कार्य करणाऱ्या NGOज असतील, या माध्यमातून राज्य मानवाधिकार आयोग आपली भूमिका ही पार पाडत असतं. त्याबरोबरच राज्य मानवाधिकार आयोग मानवाधिकाराच्या विकासाला, मानवाधिकाराच्या कार्यक्रम आणि धोरणांना प्रोत्साहन देण्याचं कार्य ते मोठ्या प्रमाणात करतात. म्हणून मानवाधिकाराचा विकास घडवून आणणे, आपापल्या राज्यांतर्गत त्याला प्रोत्साहन मिळवणे ही भूमिका राज्य मानवाधिकार आयोगाची असते. त्याबरोबरच राज्य मानवाधिकार आयोगाशी संबंधित, मानवी हक्काशी संबंधित ज्या इतर काही संस्था असतात, ज्या संस्था आहेत, त्या संस्थांच्या समन्वयातून देखील राज्य मानवाधिकार आयोग राज्य मानवाधिकारासंबंधी सकारात्मक वातावरण निर्माण करताना दिसतात. जसं की महिला आणि बालकल्याण विभाग असेल, किंवा सामाजिक न्याय विभाग असेल, किंवा विविध प्रकारच्या इतर गरजूवंतांना मदत करणाऱ्या संस्था असतील, त्या संस्थांच्या मदतीने मानवाधिकाराला प्रोत्साहन देण्याचं कार्य, त्याच्या विकासात्मक गोष्टीला प्रोत्साहन देण्याचं कार्य राज्य मानवाधिकार आयोग हे करत असतो. म्हणून आपण इथे हे जे मुद्दे आपण लिहिले, ती मुद्दे अतिशय शॉर्टमध्ये आहेत आणि ते लक्षात ठेवण्याजोगे आहे. जे लक्षात कसं ठेवायचं, तर चौकशी करणे हा एक शब्द जरी तुम्ही लक्षात ठेवला, चौकशी, तरी तुम्हाला ते लक्षात राहतं. दुसरं, न्यायालयाची सहमती. तिसरं, कारावासाचा दौरा किंवा पाहणी. नंतरचं संविधान आणि कायदा. नंतरचं संशोधनास चालना. नंतर NGOला प्रोत्साहन. आणि नंतर मानवाधिकार विकासाला प्रोत्साहन. अशा माध्यमातून आपण राज्य मानवाधिकाराची कार्य, किंवा अशीच आपण राष्ट्रीय मानवाधिकाराची कार्य ही पाठ करून घेऊ शकतो, किंवा ती समजून घेऊ शकतो. म्हणजे पाठ तर करूच नका, कारण पाठ होणारच नाही. जसं आपण इतर वाचत जातो तसं हे आपलं सगळं सपाट होत जातं. म्हणजे पुढचं पाठ मागचं सपाट अशी परिस्थिती होऊ नये म्हणून अभ्यास करताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ते नीट पद्धतीने समजून घेणं अधिक गरजेचं आहे. आणि जोपर्यंत ती गोष्ट समजत नाही तोपर्यंत ती लक्षात राहत नाही. आणि मग समजून घेण्यासाठी आपल्या आजूबाजूला असणारं वातावरण, आपली सामाजिक संरचना, या संरचनेमध्ये असणारे विविध घटक, त्या विविध घटकाचा संबंध हा मानवाधिकाराशी असतो. तो समजून घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की हा विषय मनोरंजनात्मक पद्धतीने आपल्याला समजून घेता येत नाही. जसं की आपण मराठीमध्ये कविता वगैरे वाचतो आणि त्या आपण एका वेगळ्या कल्पना विश्वामध्ये असतो आणि वास्तवाचं आपल्याला भान असावं याची काही तिथे गरज नसते. तसं इथं करता येत नाही. आपला हा सिलॅबस वास्तवाशी भान असलेला आणि काल्पनिकतेशी काही संबंध नसलेला सिलॅबस आहे. इथे काल्पनिकता चालत नाही. म्हणजे एखादी कविता आहे, त्या कवितेमध्ये आपण रमून जातो, तसे ते रमता येत नाही, कारण याचा संबंध हा तुमच्या वास्तवाशी आहे. बरोबर आहे ना. म्हणजे आपण अनेक वेळा कविता वाचतो, गाणे ऐकतो आणि आपण त्यात रमून जातो आणि असं वाटतं की आपलं हेच खरं जीवन आहे. परंतु खरं जीवन अभ्यासासाठी ते नाही. तर आपलं खरं जीवन आपला समाज आहे, आजूबाजूला घडणाऱ्या घटना आहेत, आपण ज्या समाजामध्ये राहतो त्याचा रोजचा दैनंदिन व्यवहार हा तुमच्या मानवाधिकाराशी संबंधित आहे. म्हणून आपण समजून घेताना आपण तो नीट पद्धतीनं समजून घेतला पाहिजे. म्हणून मानवाधिकारासारखा विषय हा मनोरंजक पद्धतीने आपल्याला फारसा शिकवता येत नाही किंवा ते समजून ते तसा मांडता येत नाही. कारण त्याचा जो संबंध आहे तो अनेक विषयाशी आहे, तो आंतरविद्याशाखीय आहे. म्हणून तुम्हाला इतिहास, राज्यशास्त्र, राज्यघटना, तुमचा भूगोलसुद्धा या सगळ्या घटकाचा जो थोडा जो पार्ट आहे त्या पार्टनी असेंबल झालेला जो सिलॅबस आहे तो म्हणजे मानवाधिकार आहे. म्हणून आपल्याला तो या पद्धतीने समजून घेता येतो. आणखी लक्षात ठेवण्याचं सगळ्यात सोपं आणि महत्त्वाचं माध्यम म्हणजे चर्चेच्या माध्यमातून आपण ते समजून घेऊ शकतो. आपण एखाद्या मित्राला एखादा विषय सांगायचा, तो आपल्याला एखादा विषय सांगेल. जर या माध्यमातून आपण जर जात असाल तर मग हा विषय आपल्याला अधिक पद्धतीनं
समजून घेता येतं. नाहीतर आपण त्याच्या मनोरंजनामध्ये आपल्याला फारसा तिथे जाता येत नाही. जसं मराठीमध्ये म्हणतो ना, खिडकीतून उभं राहा बघ माझ्या आठवण येते का, तसं मानवाधिकाराचं नाही. कारण मानवाधिकार हा वास्तवाशी संबंधित असल्याकारणाने तुम्हाला तो समजून घेण्यासाठी वास्तविक घटनाशी संबंध तो जोडावा लागतो, तर आपण ते नीट पद्धतीने समजून घेऊ शकतो. त्याबरोबर मानवाधिकाराचे राज्य मानवाधिकाराकडे काही अधिकार देखील आहेत आणि हे अधिकार महत्त्वाचे आहेत आणि ते जे मोजके अधिकार आहेत, निवडक अधिकार आपण चर्चा करू. राज्य मानवाधिकारासंबंधी ज्या प्रक्रिया घडतात राज्याअंतर्गत, त्या प्रक्रियेला नियंत्रित करण्याचा अधिकार हा राज्य मानवाधिकार आयोगाकडे असतो. मानवाधिकारासंबंधी ज्या प्रक्रिया असतात, म्हणजे मानवाधिकाराचं उल्लंघन झाल्यानंतर त्या तक्रार नोंदवण्यापर्यंत जी काही प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया राज्य मानवाधिकार आयोगाच्या नियंत्रणामध्ये ती होत असते आणि हे करून घेण्याचा जो अधिकार आहे, तो अधिकार हा आयोगाचा आहे. त्याबरोबरच राज्य मानव अधिकार आयोगाला दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकार त्यामध्ये अंतर्भूत आहेत आणि विशेषतः ही न्यायिक प्रक्रिया एक मोठा प्रतिष्ठेचा विषय ठरतो. म्हणून या दिवाणी न्यायालयाच्या अधिकाराबरोबरच एक प्रकारची ती न्यायिक प्रतिष्ठा देखील राज्य मानवाधिकाराकडे आहे आणि यामुळे राज्य मानवाधिकाराचं कार्य हे राज्यांतर्गत घडणाऱ्या मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांसंबंधी त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासंबंधी हे महत्त्वाचं आहे. त्याबरोबर राज्य मानवाधिकार आयोग राज्य शासन किंवा संबंधित अधिकाऱ्याकडून मानवाधिकाराच्या उल्लंघनासंबंधी किंवा मानवाधिकारासंबंधी कोणतीही माहिती मागून घेण्याचा अधिकार तो त्यांच्याकडे आहे. तो कुठल्याही विभागाला मानवाधिकारासंबंधित माहिती ते मागून घेऊ शकतात. त्याबरोबरच मानवाधिकारासंबंधी जे महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत, जे अर्थपूर्ण मुद्दे आहेत, त्या मुद्द्याशी चौकशी करण्याचा अधिकार हा राज्य मानवाधिकाराचा आहे आणि मग ह्या चौकशीसाठी मग तो कोणताही व्यक्ती असो, त्या व्यक्तीशी ती चौकशी करू शकतात. मग तो एखाद्या प्राधिकारी असो किंवा तो एखाद्या मंडळाचा अध्यक्ष असो, सामान्य नागरिक असो की तो कोणी असो, राज्याअंतर्गत ती चौकशी करण्याचा अधिकार हा राज्य मानवाधिकार आयोगाकडे येतो. त्याबरोबरच जसं आपण यापूर्वी पण पाहिलं की राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जो आहे तो आयोगसुद्धा एखाद्या मानवाधिकार उल्लंघनाची चौकशी करण्याचा जो त्याचा अधिकार आहे, तो अधिकार फक्त घटना घडल्यापासून 1 वर्षाच्या आतच त्याच्यावर प्रक्रिया होऊ शकते किंवा ती तक्रार नोंदवली जाऊ शकते. परंतु 1 वर्षानंतर जर ती तक्रार दाखल केली जात असेल तर अशा वेळी मानवाधिकार आयोग काही करू शकत नाही. मग तो आयोग राष्ट्रीय असो की राज्य मानवाधिकार आयोग असो. म्हणून राज्य मानवाधिकार आयोगाला ही बाब विचारात घेताना फक्त 1 वर्ष आतच जे मानवाधिकाराच्या तक्रारी आहेत त्यावरच चौकशी करण्याचा अधिकार या आयोगाकडे आपल्याला पाहायला मिळतो. त्याबरोबरच राज्य मानवाधिकार आयोगावर अनेक प्रकारच्या टीका देखील केल्या जातात. जशा टीका राष्ट्रीय मानवाधिकार आयोगावर झाल्या तशाच टीका राज्य मानवाधिकार आयोगावर होतात. एवढंच नाही तर दोन्ही आयोगाबद्दल असं म्हटलं जातं, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राज्य मानवाधिकार आयोगाबद्दल, की राष्ट्रीय मानवाधिकार आयोग किंवा हे राज्य मानवाधिकार आयोग ही अशी गाय आहेत की यांना चाराही टाकावा लागतो, ते चाराही खातात परंतु दूध देत नाहीत. म्हणजे त्यांचं संगोपन बी करावं लागतं, त्यांना चाराही टाकावा लागतो पण ते दूध देत नाहीत. म्हणजे अशा प्रकारची टीका राज्य मानवाधिकार आयोगावर मोठ्या प्रमाणात ती होते, की त्याचं म्हणणं असं आहे की या गायीला पोसून काय उपयोग नाही, याच्यातून फारसा सकारात्मक बाब
ही पाहायला मिळत नाही. अशा प्रकारच्या टीका त्याच्यामध्ये होतात. म्हणजे तुम्हाला मी पुन्हा सांगतोय की कुठलीही संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक ह्या दोन्ही बाजू तितक्याच महत्त्वपूर्ण आहेत. तरच आपण त्या प्रश्नाच्या योग्य उत्तरापर्यंत आपण जाऊ शकतो, नाहीतर त्या उत्तराकडे आपण जाऊ शकत नाही. म्हणून ज्या टीका त्याच्यावर होतात त्या टीकामध्ये राज्यमानवाधिकाराला मर्यादित अधिकार आहेत. त्याबरोबरच ते केवळ सल्ला देऊ शकतात, त्यांना दंड देण्याचा अधिकार नाही आणि ते आर्थिक नुकसान भरपाई देऊ शकत नाहीत, अशी टीका त्यांच्यावर केली जाते.